नमस्कार, मी विकास गावकर. आजच्या कोकण नावच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत. होय, अवघ्या 16 लाखात तुमचं हक्काचं घर. घरी राहा, सुखी राहा. कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ शिवाजी पार्कनं आणली आहे ही संधी तुमच्यासाठी. 8 बिल्डिंगचा भव्य दिव्य प्रकल्प, रेडी पोझिशन, घर उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9422 379399 किंवा 9422 065 181. नमस्कार, आजच्या कोकण नावच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत, एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण यातून हरित क्रांती होणार आहे आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत असणार आहेत या नरडवे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मॅकल साहेब. साहेब, एकूणच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण सर्वप्रथम चर्चा करूयात की नरडवे मध्यम प्रकल्प होतोय आणि या नरडवे मध्यम प्रकल्पामुळे कशा पद्धतीची हरित क्रांती होऊ शकणार आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. मी या एकूणच विषयावर चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहिला की सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंचन क्षमता नेमकी किती आहे, सद्यस्थिती काय आहे, काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंचन क्षमता, सिंचन निर्मिती याच्यावर बोलण्याच्या आधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जे आहे हे एकंदरीत 5,22,000 हेक्टर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. आता 5,22,000 हेक्टर या संपूर्ण क्षेत्रापैकी साधारणपणे 3.5 लाख हेक्टर हे क्षेत्र जे आहे हे लागवडी योग्य क्षेत्र आहे. या 3.5 लाख हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रापैकी साधारणपणे 1 लक्ष हेक्टर एवढं क्षेत्र प्रकल्पाखाली येते. म्हणजे जे सिंचन प्रकल्प झालेले आहेत किंवा जे होऊ घातलेले आहेत किंवा जे पूर्ण होणार आहेत, प्रस्तावित आहेत, यांच्यामधून जे निर्मित होणारं क्षेत्र आहे हे साधारणपणे 1 लाख हेक्टर आहे. आता जे सिंचन निर्मिती झालेलं क्षेत्र आहे ते या 1 लाखापैकी 20,000 हेक्टर एवढं क्षेत्र सिंचन निर्मिती झालेलं आहे आणि साधारणपणे 80 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रात सिंचन निर्मिती होऊ घातलेली आहे पुढील काही काळामध्ये. नक्कीच तुम्ही म्हणताय की सिंचन क्षमता कशा पद्धतीची आहे सांगितली, पण एकूणच जर बघितलं तर मॅकल साहेब काय सांगाल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोणते कोणते प्रकल्प होऊ घातलेले आहेत आणि त्या प्रकल्पातून कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सिंचन क्षमता आहे ती वाढू शकणार आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर जिल्ह्यामध्ये एकंदरीत 43 प्रकल्प आहेत. तर आता हे प्रकल्पांविषयी बोलताना आपण पहिल्यांदा या प्रकल्पांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघू. सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्पांचं मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प असं वर्गीकरण केलं जातं. तर लाभ क्षेत्राचा आपण सुद्धा मगाशी जी आकडेवारी बोललो की 1 लाख हेक्टर सिंचन निर्मिती वगैरे, तर हे लाभ क्षेत्र जे असतं म्हणजे ज्या क्षेत्राला फायदा मिळणार आहे तर या क्षेत्रावर अवलंबून प्रकल्पांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या प्रकल्पाचं लाभ क्षेत्र जर 10,000 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर तो प्रकल्प मोठा प्रकल्प म्हणून गणला जातो. एखाद्या प्रकल्पाचं लाभ क्षेत्र जर 2,000 ते 10,000 याच्या मधलं असेल तर तो प्रकल्प मध्यम प्रकल्प म्हणून गणला जातो आणि 2,000 पेक्षा कमी असेल तर तो लघु प्रकल्प. तर लघु प्रकल्पामध्ये सुद्धा काही प्रकल्प हे जलसंपदा विभागामार्फत बांधले जातात, काही प्रकल्प जलसंधारण विभागामार्फत आणि काही प्रकल्प जिल्हा परिषदेमार्फत. तर त्याचं सुद्धा वर्गीकरण असं आहे की 2,000 हेक्टर ते 600 हेक्टर पर्यंत जे प्रकल्प आहेत ते जलसंपदा विभाग, त्यात 1,000 ते 2,000 हेक्टर हे लघु पाटबंधारे विभाग असं त्याला म्हटलं जातं आणि बाकी 600 हेक्टरच्या खालचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प जलसंधारण विभाग आणि त्याच्या खालचे 250 हेक्टरच्या खालचे जे प्रकल्प आहेत ते जिल्हा परिषद यांच्या मार्फत केले जातात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर जलसंपदा विभागामार्फत एकंदरीत 43 प्रकल्प हे राबवले जात आहेत. त्या 43 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प आहेत हे मोठे प्रकल्प आहेत. 2 मोठे प्रकल्प म्हणजे एक तिलारी प्रकल्प आहे आणि एक कळंबा प्रकल्प आहे. 5 प्रकल्प आहेत हे मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प कुठले? अरुणा प्रकल्प आहे, कोर्ले सातिंडी आहे, देवघर आहे, नरडवे आहे, सरंबळा असे 5 प्रकल्प आहेत ते मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. आणि त्याच्याशिवाय जे 43 प्रकल्प आहेत त्यापैकी 28 पूर्ण झालेले आहेत. 28 नंतर जे 8 प्रकल्प आहेत ते सध्या प्रगती पथावर.
नक्कीच या या नक्कीच या साहेब. सिंचन प्रकल्पांमार्फत आपण साधारणपणे 1 लाख हेक्टर एवढी सिंचन निर्मिती करणं प्रस्तावित आहे. नक्कीच साहेब, तुम्ही एकूणच या प्रकल्पाची माहिती देताय किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन क्षमता आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण एकूणच जर बघितलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी हे कोकणात येत आहेत आणि कुठेतरी शेती करा हा विषय प्रामुख्याने पुढे येतो. त्यामुळे सिंचन क्षमता कशी आहे, इथली एकूणच हरित क्रांती होण्यासाठी काय करावं लागेल या विषयावर आपण चर्चा करतोय. इथे साईनाथ गावकर, विकी शर्मा, अतुल बंगे, विकी शर्मा, श्रद्धा शेरले असे बरेच लोक जोडले जात आहेत. संदेश आहेत. तर मी या सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही या विषयावर चर्चा करतोय, आपण जे प्रश्न असतील ते या सिंचन क्षमतेसंदर्भात किंवा शेतीचा विकास कसा होऊ शकतो या संदर्भात साहेबांना नक्की प्रश्न विचारा. हे प्रश्न जे येतात ते काही राजकीय स्वरूपाचे प्रश्न असू नयेत अशा प्रकारची विनंती मी आपणास करतोय. सर, तुम्ही एकूणच जिल्ह्यात कोणकोणते प्रकल्प आहेत याची माहिती दिली. मला आणखी एक माहिती घ्यायला आवडेल तुमच्याकडून की हे जे प्रकल्प आहेत त्यातले किती प्रकल्प सध्या पूर्ण झालेले आहेत? याचे पूर्ण झालेल्यांची आकडेवारी जर बघितलं आपण तर 2 मोठे प्रकल्प जे आहेत तिलारी आणि तळंबा, याच्यापैकी तिलारी प्रकल्प या प्रकल्पाचं धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. याची गळभरणी सन 2002-2003 या सिंचन हंगामात त्याची गळभरणीचा पहिला टप्पा झालेला आहे. त्यानंतर धरणाचं काम संपूर्णरित्या जे पूर्ण झालं ते 2009 साली पूर्ण झालंय. त्याच्यानंतर याची जवळपास 70% सिंचन निर्मिती झालेली आहे या प्रकल्पाची. हा प्रकल्प आहे हा महाराष्ट्र आणि गोवा असा 2 राज्यांमधला संयुक्त विद्यमाने राबवला गेलेला प्रकल्प आहे. तर याच्यातला महाराष्ट्राचा वाटा हा 23% आहे, बाकीचा गोवा राज्याचा आहे. महाराष्ट्राच्या 6,600 हेक्टरची सिंचन निर्मिती आहे. तर त्याच्यापैकी एकंदरीत 29,000 हेक्टर त्याची सिंचन निर्मिती आहे, म्हणून आपण त्यांना मोठा प्रकल्प म्हणतो. त्यापैकी 6,600 हेक्टर ही महाराष्ट्र राज्यातलं सिंचन क्षेत्र आहे. याच्यापैकी साधारणपणे 70% सिंचन निर्मिती झालेली आहे आणि 30% निर्मिती शिल्लक आहे. ती खरं म्हणजे यावर्षी पूर्ण करण्याचं नियोजन होतं, परंतु कोरोनामुळे आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनाच किती फटका बसलेला आहे, त्यामुळे हा प्रोग्राम थोडा पोस्टपोन झालेला आहे. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या सीझन मध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. नक्कीच. इथे सिंधू हॉस्पिटलचे तोडकर जॉईंट होत आहेत, गुरुदेव गावकर जॉईंट होत आहेत. सर सांगा, तुमचं प्रश्न उत्तर बोलत होता तुम्ही, काय नेमकं सांगा मला, यापैकी किती पूर्ण झालेत, या प्रकल्पाची कामं सध्या किती चालू आहेत आणि कोणते प्रकल्प सध्या बंद आहेत अशी माहिती घ्यायला आपल्याला आवडेल. मोठ्या प्रकल्पांमध्ये बंद प्रकल्प जो आहे सध्याच्या घडीला आज तळंबा प्रकल्प आहे. त्याच्यात वेगवेगळी तांत्रिक कारण आहेत, त्याला मनसंज्ञा आहे, आकारी पडताळणीचा प्रश्न, असे वेगवेगळ्या प्रश्नांमुळे सध्या तो प्रकल्प आता बंद अवस्थेत आहे. पुढील भविष्यात शासनातर्फे त्याच्यावर योग्य ते पुढची कार्यवाही केली जाईल. मध्यम प्रकल्पांपैकी जे 5 प्रकल्प आहेत त्याच्यातला अरुणा प्रकल्प जो आहे तो त्याची गळभरणी गेल्या वर्षी झालेली आहे. सन 18-19 मध्ये त्याची गळभरणी झालेली आहे, पार्शल गळभरणी झालेली आहे. त्याच्यात साधारणपणे 50% पाणी साठा झालेला आहे. या वर्षी सुद्धा त्याचं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. त्याची सुद्धा सिंचन निर्मिती साधारणपणे 60% त्याची सिंचन निर्मिती झालेली आहे. उरलेली सिंचन निर्मिती या वर्षी काही होती आणि पुढच्या वर्षात पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर हा त्याच्याच लगतचा प्रकल्प आहे, रत्नागिरी जिल्ह्याच्या बॉर्डरवरचा देवगड कणकवली तालुक्यातला प्रकल्प आहे कोरडे सातंडी. त्या धरणाची गळभरणी झालेली आहे, परंतु त्याची सिंचन निर्मिती अद्याप झालेली नाहीये. ते सुद्धा काम आता लवकरच प्रगतीपथावर येईल. या 2 प्रकल्पांशिवाय नरडवे प्रकल्प जो त्याचबरोबर तितकाच महत्वाचा प्रकल्प आहे, ज्याचं साधारणपणे 70% धरणाचं काम झालेलं आहे. आणि याच्यावर एकंदरीत गंड नदीवर 16 केटीवेर आहेत, पण प्रकल्पा अंतर्गत 14 केटीवेर आहेत. त्या 14 पैकी 11 केटीवेरचं काम पूर्ण झालेलं आहे. हा सुद्धा पूर्णत्वाकडे येत चाललेला प्रकल्प आहे. त्यानंतर देवघर हा प्रकल्प आहे. तर देवघर प्रकल्पाचं गळभरणीचं काम पूर्ण झालं, धरणाचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. त्याची सुद्धा साधारणपणे 70% सिंचन निर्मिती झालेली आहे आणि 30% चालू आहे. येत्या 2 वर्षात पूर्ण करणं प्रस्तावित आहे. त्यानंतर प्रकल्प आहे सरंबळा प्रकल्पाचं काम साधारणपणे 10% झालेलं आहे आणि तो सुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे सद्यस्थितीत बंद आहे. त्याचं सुद्धा त्याच्यावर बऱ्याच विषयांवर तोडगा काढल्यानंतर तो सुद्धा प्रकल्प चालू होऊन पूर्णत्वाला येईल. नक्कीच. आपले दर्शक लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये सांगायचं झालं तर 28 प्रकल्प आपल्या जिल्ह्यात पूर्ण झालेले आहेत
आणि 8 प्रकल्पांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. 8 पैकी एक जो विर्डी प्रकल्प आहे हा महादई बेसिन मध्ये येतो. त्या महादई बेसिनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य आणि कर्नाटक राज्य यांचा महादई खोऱ्यातल्या पाणी वाटपाबद्दल तंटा निर्माण झाला होता. त्याच्यावर एक लवाद बसला होता, महादई तंटा लवाद. त्या लवादाने आपला निर्णय 14 ऑगस्ट 2018 रोजी दिलाय. त्या निकालावर काही तिन्ही राज्यांनी आक्षेप घेत सध्या हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या त्या प्रकल्पाचं काम थांबलेलं आहे. इतर जे प्रकल्प आहेत, लघु पाटबंधारे प्रकल्प, त्यांचं सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल त्याला प्राप्त झाला वाढीव किमतीवर, तर ते सुद्धा प्रकल्प साधारण 1 ते 2 वर्षाच्या काळात सगळे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. कसं आहे, तुम्ही एकूणच या सगळ्या विषयावर माहिती देताय. इथे बरेच प्रश्न येतात, ते मी प्रश्न घेणार आहे. सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात कोणकोणते प्रकल्प उभारले आहेत अशा प्रकारची माहिती त्याचबरोबर आणखी काही प्रश्न येतात. ते प्रश्न विचारण्यापूर्वी मी सर तुम्हाला एक आणखी प्रश्न विचारतो की हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती क्षेत्र हे सिंचनाखाली येऊ शकते? काय तुमचं म्हणजे कशा पद्धतीचा अभ्यास झालेला आहे शासनाचा? मगाशी मी सांगितलं तसं 1 लाख हेक्टर हे आता सध्या जे प्रकल्प कार्यान्वित आहेत किंवा प्रोग्रेस मध्ये आहेत त्या अंतर्गत 1 लाख हेक्टर एवढी सिंचन निर्मिती होणार आहे. 1 लाख हेक्टर पैकी साधारणपणे 20,000 हेक्टर एवढी सिंचन निर्मिती झालेली आहे. जे 28 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण आहेत किंवा जे प्रकल्प ऑनगोईंग आहेत त्याच्यातली जेवढी कामं आहेत त्याच्या अंतर्गत 20,000 हेक्टर एवढी सिंचन निर्मिती झालेली आहे. आणि हे आता जे ऑनलाईन प्रकल्प आहेत हे सगळे पूर्ण झाले की आपले उर्वरित 80,000 हेक्टर सिंचन निर्मिती होऊन आपण 1 लाख हेक्टर एवढा आपण टप्पा गाठू शकतो. 1 लाख हेक्टर म्हणजे साधारणपणे संपूर्ण जे आपण मगाशी विचार केला की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ 5.25 लाख हेक्टर आहे आणि त्याच्यापैकी 1 लाख म्हणजे साधारणपणे 25% क्षेत्र आपण कव्हर करू शकतो सिंचन निर्मितीद्वारे. नक्कीच. इथे काही प्रश्न येत आहेत. निलेश जोशी जोडले गेले आहेत, अजित घाडी जोडले गेले आहेत. अजित घाडी, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विचारताय प्रश्न की बिल्डिंग व्यवसायाला खूप मोठं नुकसान झालंय, तर यापुढे येणारे दिवस बिल्डिंग व्यवसाय आपण कसे बघता? अजितजी, हा जो विषय आहे तो आपण नरडवे धरण प्रकल्पासंदर्भात कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामुळे त्या नरडवे धरण प्रकल्पासंदर्भात जर काय माहिती असेल तर नक्की विचारा. कारण आता मी एकूणच जिल्ह्याच्या विकासात महत्वाचं ठरणारं जे नरडवे धरण आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहे मॅकल साहेबांकडून. सर, काय सांगाल? नरडवे धरण प्रकल्प होणार आहे आणि या नरडवे प्रकल्प नेमका काय आहे याची सविस्तर माहिती ऐकून घ्यायला आवडेल. नक्कीच. नरडवे धरण हे कणकवली तालुक्यात गड नदीवर बांधलं जात आहे. हे धरण गड नदी सह्याद्री डोंगररांगांमध्ये उगम पावते आणि ती अरबी समुद्रात मिळते. तर या नदीवरचं सगळ्यात मोठं धरण आहे नरडवे धरण. या धरणाचं लाभ क्षेत्र जे आहे ते 8,084 हेक्टर इतकं त्याचं लाभ क्षेत्र आहे. आणि या धरणाचं लाभ क्षेत्र हे 48 गावांमध्ये विभागले गेलेले आहे आणि 3 तालुक्यात कव्हर होतात. त्यात कणकवली तालुक्यातल्या 30 गावांमधलं क्षेत्रफळ आहे. मालवण तालुक्यातली 10 गावं कव्हर होत आहेत. कुडाळ तालुक्यातली 8 गावं कव्हर होत आहेत. अशी 48 गावांमधली 8,084 हेक्टर क्षेत्र याच्यात सिंचन निर्मिती होणार आहे. त्याच्याच बरोबर या धरणाच्या पायाजवळ आपण 3 मेगावॅटचं वीज गृह बांधणं प्रस्तावित आहे. धरण पूर्ण झाल्यावर त्याचं सुद्धा काम हाती घेतलं जाईल आणि ते सुद्धा वीज गृह बांधल्यानंतर 3 मेगावॅट इतकी सिंचन निर्मिती होणार आहे. याचं हे झाले प्रत्यक्ष फायदे. कुठलाही सिंचन प्रकल्प म्हणला की त्याचे प्रत्यक्ष फायदे आणि अप्रत्यक्ष फायदे असे असतात. आणि खरं सांगायचं झालं तर प्रत्यक्ष फायद्यांपेक्षा अप्रत्यक्ष फायदे जे असतात ते फार मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे एखादा मध्यम प्रकल्प किंवा एखादा मोठा प्रकल्प असेल तो ज्या तालुक्यात होऊ घातलेला आहे त्या तालुक्याचं संपूर्ण सर्वांगीण विकास हा त्या प्रकल्पाद्वारे साधला जातो. तर मला वाटतं की याच्याद्वारे नरडवे प्रकल्पाद्वारे कुडाळ आणि कणकवली तालुक्याचा विकास तर होणारच आहे आणि मालवण तालुक्याचा. कसा तर तो याच्यात पर्यटन वाढीला चालना मिळू शकणार आहे. कारण नरडवे धरणाच्या बाजूलाच आता आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भोगे-सोनवणे रस्ता जो आहे हा कोल्हापूर जिल्ह्याला कनेक्ट होतोय. त्याचं सुद्धा काम आता लवकरच सुरू होतंय. त्यामुळे हा रस्ता जो आहे तो नरडवे धरणाच्या अगदी शेजारच्या लगतच्या डोंगरातूनच जातोय. त्यामुळे कोल्हापूरची कनेक्टिव्ह वाढल्यामुळे कोल्हापूर गोवा असे जे पर्यटक येणार आहेत ते नक्कीच जलाशय घाटावरून दिसल्यावर नक्कीच इथे आकर्षित होणार आहेत.
ते इथे येणाऱ्या स्थानिक लोकांना त्याच्याद्वारे हॉटेल व्यवसाय करता येतो, घरगुती काही त्यांना वस्तू तयार करून विकता येतात, बऱ्याच प्रकारचे असे उद्योगधंदे सुरू करता येतात. इथे ऊस ऊस उत्पादन केलं जाऊ शकतं, ऊसाद्वारे साखर कारखाने उभे केले जाऊ शकतात. अनेक प्रकारे आपल्याला याच्यात फायदे होऊ शकतात, असं त्याचे फायदे. नक्कीच मेका सर, तुम्ही एकूणच धरण प्रकल्पाबद्दल माहिती देताय. मी आमचे एकूण दर्शक जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतोय की आपण एकूणच जर बघितलं तर हा आपण फेसबुकच्या माध्यमातून 26वा कार्यक्रम आयोजित करतोय आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा असा उद्देश आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जो विकास आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी धरणं होत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विविध प्रकल्प होत आहेत, शेतीचा विकास असेल, अशी विविधांगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश आहे. निव्वळ मनोरंजन करणं किंवा नुसती राजकीय चर्चा घडवून आणणं अशा प्रकारचं कार्यक्रमाचं स्वरूप न राहता विविध प्रकारची जी माहिती असते ती तुमच्यापर्यंत असावी. आणि आपल्याला माहिती असेल सर्वांना, नरडवे धरण प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातला आहे आणि यावरून सध्या बरीच चर्चा आहे. आणि या संदर्भातील नेमकी माहिती काय आहे, ही माहिती अगदी कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. सर, मला काय सांगाल, प्रकल्प नरडवे धरण प्रकल्पाबद्दल आपण बोलतोय, हा धरण प्रकल्प नेमका कधी सुरू झाला? हा प्रकल्प सुरू झाला सन फेब्रुवारी 2001 मध्ये सुरू झाला. फेब्रुवारी 2001 मध्ये सुरू झाल्यानंतर त्याचं टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होत गेलं. सुरुवातीला याच्या नरडवे धरणाअंतर्गत 9 KTवर प्रस्तावित होते आणि त्याच्यानंतर त्याची धरणाची क्षमता वाढवून आता सद्यस्थितीत 14 KTवर नरडवे प्रकल्पांतर्गत बांधले जातात. मी मगाशी सांगितलं की गड नदीवर या एकंदरीत 16 बंधारे आहेत. 14 बंधारे या प्रकल्पांतर्गत बांधले जातात आणि 2 जे उर्वरित बंधारे आहेत ते एक बंधारा जो आहे तो जिल्हा परिषदेमार्फत बांधलेला आहे आणि दुसरा बंधारा जो आहे तो जलसंधारण विभागामार्फत बांधला गेलेला आहे. 2000 सालापासून त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आजच्या वेळेला त्याचं साधारणपणे 70% काम पूर्ण झालेलं आहे. आणि नरडवे प्रकल्पांतर्गत 14 पैकी 11 KTवरचं काम पूर्ण झालेलं आहे. सर, आता आपल्याला ही जी छायाचित्र दिसत आहेत स्क्रीनवर, नक्कीच आपण बघतोय की या धरणाचं काम चालू आहे. काय सांगाल, किती टक्के काम झालेलं आहे, काय कशा पद्धतीने या धरणाचं काम सुरू आहे? धरणाची विभागणी आपल्याला साधारणपणे 4 भागांमध्ये करता येते. एक म्हणजे माती धरण, दुसरा भाग आहे त्याचा सांडवा, की जिथून पावसाळ्यामध्ये जेव्हा जास्त पूर येतो तेव्हा तो ज्या भागावरून ते पाणी सोडलं जातं तो त्याला सांडवा म्हणतो आपण. तिसरा भाग आहे तो त्याला आपण ICP म्हणजे इरिगेशन कम पॉवर आउटलेट, म्हणजे वर्षभर जेव्हा आपल्याला पाणी सोडायचं असतं धरणामधून लाभ क्षेत्राला तेव्हा आपण ज्या भागामधून ते पाणी सोडतो त्याला आपण ICP असं म्हणतो. आणि त्यानंतरचं KTR की ज्याच्या माध्यमातून आपण सिंचन करणार आहोत ते. तर धरणाचं साधारणपणे माती धरणाचं जे काम आहे तर ते साधारणपणे एकूण कामापैकी 70% काम आता पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात महत्वाचं काम जे राहिलेलं आहे ते गळबंदीचं काम आहे. इतर सुद्धा काही काम आहेत. नदी पात्रा व्यतिरिक्त 2 फ्लँकवर माती काम अजून करणं शिल्लक आहे. दुसरा त्याच्यातला भाग मी आपल्याला म्हटलं तसं सांडवा भाग, तर त्या सांडव्या भागाचं एकूण कामापैकी 40% काम इतकं पूर्ण झालेलं आहे. आणि इरिगेशन पॉवर आउटलेट जे म्हणतो आपण याला, त्याचं साधारणपणे 90% काम आजच्या घडीला पूर्ण झालेलं आहे. आणि KTवरचं आपण टक्केवारी जर बघितली तर ते 78% इतकं काम पूर्ण झालेलं आहे. हा प्रकल्प सुद्धा म्हणजे आता पूर्णत्वाकडे आलेला आहे आणि आपण तो येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचं. नक्कीच मी तुमच्याकडे नरडवे प्रकल्पासंदर्भात पुन्हा येणार आहे, पण इथे निलेश जोशी यांनी एक प्रश्न विचारलाय की आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो पण त्या प्रमाणात आपल्याकडे धरण प्रकल्प का होत नाही? खरं म्हणजे फार चांगला प्रश्न आहे हा कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कोकणामध्ये साधारणपणे 3500 ते 5500 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. हा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सुद्धा यातला जवळपास 70 ते 80% इतकं पाणी आपण समुद्रातच वाहून जातं. आणि असं इथली जी माती आहे, इथली जी सॉइल आहे ही लॅटरेटिक स्वरूपाची ती सॉइल आहे की ज्याची पाणी धारण करण्याची क्षमता जी आहे ती फार कमी असते. त्यामुळे तुम्ही इथे बघितलं एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा डिसेंबर ते जानेवारी पासून इथे पाण्याची मनवा होते. लोकांना पाण्यासाठी ठिकठिकाणी फिरावं लागतं. तर इथे त्यामुळे धरण प्रकल्प करणं ही कोकणाची काळाची गरज आहे. हे धरण प्रकल्प झाल्याशिवाय पुढची डेव्हलपमेंट होणार नाही, पुढचे उद्योगधंदे निर्माण होणार नाहीत आणि ते झाल्यानंतर पुढची रोजगार निर्मिती होणार नाही. त्यामुळे हे होणं फार महत्वाचं आहे.
तुमचं म्हणणं आहे की आतापर्यंत का पूर्ण झालेलं नाहीये, तर याला कोकणाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथले जे मी मगाशी म्हटलं आपल्याला की इथली जी सॉईल आहे ती थोडी वेगळ्या स्वरूपाची सॉईल आहे. ती वेगळ्या स्वरूपाची सॉईल असल्यामुळे याचे सेक्शन फार मोठमोठे होतात, त्याचा खर्च फार वाढतो. इथला प्रकल्पांचा खर्च हा तुलनेने जास्त आहे. तो जास्त असल्यामुळे निधीची जास्त आवश्यकता असते आणि इतर कारणं जी आहेत की त्याच्यात वनसंज्ञा आहे. वनसंज्ञा हा थोडा सिंधुदुर्गच्या बाबतीत अडचणीचा विषय झालेला आहे की जो अगदी प्युअर त्याला रिझर्व्ह फॉरेस्ट पण म्हणता येत नाही. खासगी मालकीची वन आहेत की ज्याची फार आधी म्हणजे साधारणपणे 15 ते 20 वर्षापूर्वीपर्यंत त्या शेतकऱ्याला सुद्धा माहित नसायचं की माझं क्षेत्र आहे वनक्षेत्र आहे किंवा वनसंज्ञा क्षेत्र आहे. त्यामुळे बरेचसे प्रकल्पांमध्ये भूसंपादन झालेलं आहे, पण नंतर लक्षात आलं की हे वनसंज्ञा क्षेत्र आहे. त्यानंतर त्या वनप्रस्तावाला मान्यता वगैरे अशा ज्या औपचारिक हे प्रकल्प अडकले आणि त्याच्यात बराचसा कालावधी झालेला. तर इथे विनय कोरगावकर यांनी एक प्रश्न विचारलाय की नरडवे धरण प्रकल्पाचा त्या बाजूलाच असलेल्या घोडगे गावाला कशा प्रकारे फायदा होऊ शकेल अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. घोडगे गाव हे सध्या नरडवे धरणाच्या लाभ क्षेत्रात येत नाहीये, परंतु इतर कुडाळ तालुक्यातली जी गावं आहेत ती आहे 8 गावं आहेत आधी त्याच्या लाभ क्षेत्रात. परंतु सद्यस्थितीत घोडगे गावाला सिंचनासाठी लाभ होऊ शकत नाही. परंतु मागाशी मी आपल्याला म्हटलं की याच्यात पर्यटनाला चालना नक्कीच मिळू शकते, कारण घोडगेतूनच घोडगे सोनवडे रस्ता जाणार आहे, त्यामुळे तिथे इतर उद्योगधंदे सुरू होऊ शकतात. सर, याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न दिलीप परब यांनी विचारलाय की कोकणात जलशिवार योजना, मला वाटतं ही योजनेशी संबंध तुमच्या खात्याशी असावा की नसावा मला माहिती नाही, पण कोकणात जलशिवार योजना का राबवत नाही, त्या विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यासाठी काय प्रयत्न करता येतील का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलाय. खरं सांगायचं तर हा जलसंपदा विभागाशी संबंधित हा प्रश्न नाही, परंतु एक जनरल अवेअरनेस म्हणून मी बोलू शकतो. हे करता येऊ शकतो, परंतु याच्यात लोकसहभाग आवश्यक आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ते याच्यात महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांनी ते केलेलं आहे. सिंधुदुर्गात पण बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यात काम केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे की आपल्या शेतात थोडा भराव टाकून जो उंच सकलपणा आहे तो कमी करून सगळं पाणी आपल्या विहिरीपर्यंत आणून विहिरीचं आपण जे पुनर्भरण म्हणतो अशा प्रकारची कामं बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं. परंतु यात आणखी सुद्धा काम करायला भरपूर स्कोप आहे. आपण हे नरेगा मधून सुद्धा ही कामं करू शकतो किंवा शेतकऱ्यांनी आपापल्या त्याच्यात स्वतः आपलं योगदान देऊन सुद्धा करता येऊ शकते. याच्यात काम करण्याला भरपूर संधी आहे. नक्कीच. आपण नरडवे धरण प्रकल्पासंदर्भात बोलत असताना मगाशी तुम्ही म्हटलं की धरणाचे काम किती झाले याची माहिती दिली, पण मला एक या अनुषंगाचा एक प्रश्न विचारायचा आहे की साहेब, नक्की का एवढा कालावधी लागला, हे जे धरण आहे ते पूर्ण होण्यास एवढा कालावधी का लागला? मगाशी मी आपल्याला म्हटलं की आता सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत वनसंज्ञा हा एकंदरीतच प्रकल्पांच्या बाबतीत जसा अडथळा ठरलाय तोच अडथळा नरडवे प्रकल्पाला पण लागू आहे. याच्यात साधारणपणे 34 हेक्टर इतकं वनसंज्ञा बाधित होतीये आणि हे सुरुवातीला लक्षात नाही आलं. जसं भूसंपादन आपण करत गेलो त्यावेळी लक्षात आलं की नाही, हे यातलं 34 हेक्टर क्षेत्र आहे हे खासगी वनसंज्ञा आहे. तर याच्या मान्यतेसाठी दिल्लीपर्यंत प्रस्ताव गेलेला आहे. त्यात बराचसा वेळ गेला आणि हे करता करता जेव्हा केंद्राकडे पहिल्यांदा प्रस्ताव गेला त्यावेळी केंद्राने त्याच्यावर काही रिमार्क्स रेस केले. त्यात त्यांनी सांगितलं की याच्यात पर्यावरण विषयक मान्यता घ्या, त्याच्यानंतर याचं वन्यजीव विषयक मान्यता घ्या. तर ह्या मान्यता घेण्यासाठी पुन्हा बराचसा कालावधी गेला. पर्यावरण विषयक मान्यता घेण्यासाठी बराचसा कालावधी गेला. याच्यात जनसुनावणी घेतली गेली. त्याच्यात जनसुनावणी घेतल्यानंतर लोकांच्या जे काही म्हणणं आहे त्याच्यात तो रिपोर्ट केंद्राकडे सादर केला गेला. केंद्राने काही मुद्दे उपस्थित केले. अशा सगळ्यांचा अनुपालन अहवाल केंद्राला सादर करून त्याला पर्यावरण विषयक मान्यता मिळाली. आता नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफची सुद्धा त्याला मान्यता मिळालेली आहे. हे सगळं करून आता आपण फॉरेस्टचा अंतिम मान्यतेचा प्रस्ताव जो आहे तो आता आपण एमओए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांना सादर केलेला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळाली की काम आपण पूर्ण करू शकतो. नक्कीच. पण तुमचं काय हे आहे, म्हणजे एकूणच जर तुमचं नियोजन झालेलं आहे त्यानुसार हा प्रकल्प आहे तो कधी पूर्ण होऊ शकेल आणि धरणामध्ये पाणी साठा आहे तो नेमका कधीपर्यंत होऊ शकेल? हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन या 2 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे. म्हणजे या वर्षी जो आहे म्हणजे 2020-21 या वर्षात धरणाचा पहिल्या टप्प्याची गळभरणी करण्याचा प्रस्ताव येते. पहिल्या टप्प्याच्या गळभरणीमध्ये साधारणपणे 60 दशलक्ष याच्या
यापूर्वी सांगू इच्छितो की या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता जी आहे ती 123 दशलक्ष घनमीटर इतकी आहे आणि पहिल्या टप्प्याची भरणी केल्यानंतर साधारणपणे 60 दशलक्ष घनमीटर इतका त्याच्यात पाणी साठा होणार आहे आणि त्यानंतर 21-22 या हंगामात उर्वरित काम पूर्ण करून संपूर्णपणे 123 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा तयार करून धरण पूर्ण करण्याचं नियोजन आहे. आता मी मगाशी आपल्याला जे सांगितलं की या गोष्टी होत्या, तांत्रिक गोष्टी होत्या की त्याचं स्टेटस काय आहे, 60%, 70% माती काम, 40% सांगा. याच्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांचं भूसंपादन आणि पुनर्वसन या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा पूर्ण करून त्यानंतर आम्ही गळभरणी करण्याचा प्रस्ताव केला. नक्कीच साहेब, आपल्याकडे अरुण खानोलकर म्हणून आलेले आहेत, ते विचारतात की साहेब हे धरण आहे ते कोणत्या प्रकारात मोडते आणि खर्च किती? मी सुद्धा तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो. नरडवेचं धरण आहे ते किती कोटीचं आहे आणि नरडवे मध्यम जो प्रकल्प म्हणताय तुम्ही तो किती हेक्टर मध्ये सध्या समाविष्ट करण्यात आलेला आहे? नरडवे धरणाची आता चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल त्याचा 4 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानुसार या धरणाची एकंदरीत किंमत 1084 कोटी. तर याच्यापैकी मगाशी मी आपल्याला म्हटलं की 70% काम पूर्ण झालेलं आहे आणि हे कुठल्या प्रकारचं धरण आहे तर याला आपण मातीचं धरण म्हणू शकतो, कारण याच्यात मोठा पार्ट जो आहे माती धरणाचा आहे. एकूण लांबी त्याची 1790 मीटर आहे. 1790 मीटर पैकी 1745 मीटर एवढी जी लांबी आहे ही मातीच्या धरणाची आहे. त्यामुळे डिझाईन करताना मातीचं धरण म्हणून डिझाईन केलेलं आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय की मी आपले दर्शक आहेत त्यांच्यासाठी माहितीसाठी सांगतोय की नरडवे पाटबंधारे प्रकल्प हा 629 हेक्टर क्षेत्रामध्ये होणार आहे आणि त्याची 1084 कोटी रुपये इतकी या धरणाची खर्च होणार आहे त्याच्यावर आणि त्याची क्षमता किती आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला मॅकल साहेबांनी दिलेली आहे. सर काय सांगाल, हे धरण पूर्ण झाल्यानंतर किती गावं ही हरित क्रांती होऊ शकेल, त्या गावांची ती गावं पाण्याने सुलभ होऊ शकतील, सुजलाम सुफलाम होऊ शकतील, किती गावांना त्याचा फायदा होऊ शकेल? एकूण 48 गावं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, म्हणजे 3 तालुक्यांमध्ये. कणकवली तालुक्यातली 30 गावं आहेत, मालवण तालुक्यातली 10 गावं आहेत आणि कुडाळ तालुक्यातली 8 गावं आहेत. अशी एकूण 48 गावं आहेत की 48 गावांना सरळ पाणी मिळणार आहे. केटीवेद्वारे त्याचा उपसा केला जाणार आहे आणि याच्यात आपण जर मायक्रो इरिगेशन राबवलं, मायक्रो इरिगेशन साठी म्हणजे आपण ड्रिप इरिगेशन म्हणून स्प्रिंकलर इरिगेशन, याच्यासाठी सबसिडी आहे शासनाची. त्या सबसिडीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी जर ते मायक्रो इरिगेशन जर केलं तर याच्यात आणखी वाढ सुद्धा होऊ शकते. तर हे क्षेत्र 8000चं त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं. पण आजच्या घडीला प्रकल्प आम्हाला तसं नमूद नाहीये, जे अगदी आपले रेग्युलर आपण बाय ग्रॅव्हिटी म्हणतो अशा प्रकारे ती 8084 हेक्टर इतकी त्याची सिंचन निर्मिती आहे. नक्कीच राजेश पावसकर जोडलेले आहेत आपल्याशी, किशोर गुरव जोडले गेले आहेत. सर एकूणच जर बघितलं तर अनेक प्रश्न येत आहेत, आपण ते प्रश्न घेणार आहोत. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला मी विचारतोय की सद्यस्थिती काय आहे? एकूणच भूसंपादन हा एकूणच धरण कुठचंही म्हटलं की त्याच्या भूसंपादनाचा विषय अत्यंत महत्वाचा असतो आणि ते अनेकांना प्रश्न पडलेला होता की एकूणच हा आपण कार्यक्रम करतोय, अजून भूसंपादनाचा विषय कसा आला नाही. तर भूसंपादनाबाबतची सद्यस्थिती काय आहे एकूणच? हा खरं महत्वाचा प्रश्न आहे. कुठलाही धरण प्रकल्प पूर्ण करताना त्याचं भूसंपादन आणि पुनर्वसन हे महत्वाचे घटक आहे. कारण ज्या लोकांना आपण विस्थापित करतो त्या लोकांचं तितकंच चांगल्या प्रकारे पुनर्वसन करणं किंवा टाकण्याची जबाबदारी आहे आणि शासन सुद्धा त्या बाबतीत फार संवेदनशील आहे. या धरणाचा जर विचार केला तर 629 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित होणार आहे, धरण बैठक आणि बुडीत क्षेत्र असं मिळून. तर या 629 पैकी 64 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी आहे. बाकीच्या क्षेत्राचं भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा मी त्या तुमच्या निदर्शनास सांगू इच्छितो की जे पूर्ण झालेलं आहे त्याचं सुद्धा काही मोबदल्याचे विषय अजून पेंडिंग आहेत की सगळ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाहीये. तो सुद्धा वाटप सुरू आहे. येत्या 1 ते 2 महिन्यात हे सुद्धा वाटप पूर्ण होईल. ह्या कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळेच शासकीय यंत्रणा या कोरोनामध्ये अडकलेल्या आहेत आणि हे वाटप जे महसूल विभागामार्फत होते ते महसूलचे सगळे अधिकारी सध्या कोरोना या विषयात गुंतले गेलेले आहेत. त्यामुळे प्रायोरिटीवर तोच विषय आहे. परंतु हा जसा कोरोनाचा विषय संपेल, प्रायोरिटीवर भूसंपादनाचा मोबदला वाटप हे विषय ते घेऊन ते साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यात हे विषय पूर्ण होतील. हा भूसंपादन विषय एक भाग झाला.
त्याच्यानंतर पुनर्वसन जे याचं आहे याच्यात साधारणपणे 961 कुटुंब बाधित होत आहेत. 5 गाव आहेत यात. कणकवली तालुक्यातली 4 गावं बाधित होतात आणि कुडाळ तालुक्यातलं दुर्गानगर हे गाव त्याच्यात बाधित होत आहे. या 5 गावांमध्ये मिळून 961 एवढी कुटुंब बाधित होत आहेत. या 961 कुटुंबांचं पुनर्वसन कणकवली तालुक्यातलं म्हणजे नरडव्यातलंच एक लयवाडी आहे तिथे करणं प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर दिवाळी पुनर्वसन गावठाण आहे, संभाजीनगर पुनर्वसन गावठाण आहे, ही कणकवली तालुक्यातली आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यातलं दुर्गानगरसाठी जांभोळे पुनर्वसन गावठाण आहे. या 4 ठिकाणी सुद्धा त्यांचं पुनर्वसन करणं प्रस्तावित आहे. साधारणपणे 150 कुटुंबांनी स्वच्छ पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारलेला आहे. स्वच्छ पुनर्वसन म्हणजे त्यांना एक स्वच्छ अनुदान म्हणून एक शासन अमाऊंट त्यांना फिक्स करून देतं, ते अमाऊंट स्वीकारायचं आणि त्यांचं पुनर्वसन त्यांनी स्वतः करून द्यायचं. असं 261 पैकी 150 कुटुंबांनी तो पर्याय स्वीकारलेला आहे. हे भूसंपादन आणि पूर्ण पुनर्वसन झाल्यानंतरच त्यांचं स्थलांतरण करून त्यानंतर टप्पा क्रमांक 1 हा पूर्ण केला जाईल. नक्कीच मेहकर सर, तुम्ही एकूणच चर्चा करताय की भूसंपादनाची स्थिती, पुनर्वसनाची स्थिती याबद्दल तुम्ही माहिती दिल्यात आणि याच अनुषंगाने एक विनय कोरगावकर यांनी प्रश्न विचारलाय. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे साहेब. प्रकल्पासाठी भूसंपादन करताना कोकणातील लोकांची मानसिकता व इतर भागातील मानसिकतेबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण आपण महाराष्ट्रातील अनेक भागात काम केलेलं असेल, गेले काही वर्ष तुम्ही सिंधुदुर्गात काम करताय. काय वाटतं की एकूणच मानसिकता कशी बदलली पाहिजे धरणं होत असतील तर? हा पण पुन्हा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे. कारण आम्ही इथे बघतो की इतर काही भागांमध्ये धरण व्हावं अशी मागणी होत असते, याच्यावर फार मोठा रेटा असतो, परंतु कोकणात तेवढ्या मोठ्या प्रमाणात तशी मागणी होताना दिसत नाहीये किंवा काम करताना बऱ्याचदा विरोध सुद्धा होत असतो. परंतु याचं कारण मी तुम्हाला इथे असं नमूद करू इच्छितो की इतर भागांची आणि या भागाची तुलना करताना या कोकणातल्या क्षेत्राचं तुम्ही जर शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग जर बघितलं तर ते फार कमी असतं. म्हणजे अगदी गुंठ्यांमध्ये असते. कोणाचा वापर 4 गुंठ्याचा असतो, कोणाचा 10 गुंठ्याचा असतो. हे फार कोकण क्षेत्र आहे की ज्याच्यात तो सर्व्हाइव्ह करू शकतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर भागात जर गेलात, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, तिथे शेतकऱ्यांची जमीन धारण क्षमता ही एकरात असते की कोणाचं 2 एकर असते, कोणाचं 5 एकर असते, कोणाचं 10 एकर असते. तर कोकणातल्या शेतकऱ्याचं मुळातच क्षेत्र कमी असल्यामुळे ते जर शासन संपादित करत असेल तर नैसर्गिकरित्या त्याला विरोध होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्या प्रकल्पांना विरोध झाल्यामुळे पुन्हा तो प्रकल्प पूर्ण होत नाही, तो रखडला जातो. त्यामुळे पुन्हा तो शेतकरी त्याची जी जीवनशैली आहे ती पुन्हा तशीच खालावलेलीच राहते. त्यामुळे या दुष्टचक्रात हा कोकणातला शेतकरी अडकलेला आहे. याच्यातून खरं म्हणजे मानसिकता तयार व्हायला पाहिजे की नाही, थोडा त्रास जरी मला आज झाला तरी माझ्या पुढच्या पिढीला भविष्याच्या दृष्टीने फार चांगलं आहे, त्यामुळे प्रकल्पाला सहकार्य करावं लागेल. याच्यात बऱ्याच संस्थांनी याच्यात एनजीओना पण थोडं आवाहन करेन की त्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवावं आणि थोडीशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. नाही, पण एकूण जर बघितलं तर प्रकल्पाला कोकणात विरोध होतो, नेमकी काय कारण असतं त्यामागे? नाही, सरसकट विरोध होता असं नाही मी म्हणेन. याच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आम्हाला पाठिंबा सुद्धा आहे. म्हणजे भाग क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यांच्याकडून आम्हाला विचारलं पण जातं की कधीपर्यंत तुमचं धरण पूर्ण होणार आहे. परंतु जे मगाशी म्हटलं तसं की बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध होणं स्वाभाविक आहे. कारण त्यांचं मुळातच क्षेत्र फार कमी असते. त्यांना हे क्षेत्र संपादित केल्यानंतर त्यांच्या पुढच्या भवितव्याची त्यांना काळजी लागलेली असते. परंतु शासनाने आता सध्या आपण त्यांना मोबदला देताना, भूसंपादनाचा मोबदला देताना आम्ही आता 2013 नंतर जेवढे निवाडे घोषित झालेले आहेत तेवढे निवाडे त्या प्रकरणांचा, भूसंपादन प्रकरणांचा जो निवाडा आहे हा 2013च्या कायद्याप्रमाणे त्यांना मूल्यांकन दिलेलं आहे, चांगलं मूल्यांकन दिलंय. शासन सुद्धा याच्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा काय अधिनियमातल्या तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करतो. मी इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. मगाशी आपण वनसंवर्धनेविषयी चर्चा केली होती, तर आतापर्यंत अशी कुठेच तरतूद नाहीये की वनसंवर्धन ही खासगी मालकीची असते तरी त्याचं वनप्रस्तावाला मंजुरी घेताना त्याची एनपी म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी असते ती आम्हाला वन खात्याकडे भरावी लागते. त्याच्यात 3-4 प्रकारचं जे कॉम्पेन्सेशन असते, कॉम्पेन्सेटिव्ह फॉरेस्टेशन असेल किंवा इतर काही ट्री कलिंग कॉस्ट असेल किंवा ज्या काही त्याच्या तरतुदी असतील त्या सगळ्या आम्हाला वन खात्याला त्या रक्कमा भराव्या लागतात.
तसं असेल तर मात्र त्याची मालकी खासगी शेतकऱ्याकडे आहे, त्याला मोबदला मिळाला पाहिजे. परंतु अशी कुठे कायद्यात तरतूद नसल्यामुळे याच्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने एक नियामक मंडळात एक बैठक घेतला, एक खास बाब निर्णय घेतला की हा शेतकऱ्यांवर अन्याय होतो, त्याच्या क्षेत्राचं मूल्य त्याला मिळालंच पाहिजे, त्याच्या क्षेत्राचा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे. त्यामुळे त्यांनी खास बाब निर्णय घेऊन त्या क्षेत्राचा मोबदला त्यांना देण्याचा ठराव केलेला आहे. त्याची मोजणी पूर्ण झालेली आहे, त्याचं सध्या मूल्यांकनाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि ते मूल्यांकन झालं की त्याला शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. नक्कीच नक्कीच. साहेब, तुषार सावंत कणकवलीतून एक प्रश्न विचारतायत की प्रकल्पाच्या कमांडमध्ये जी गावं समाविष्ट आहेत ती 48 आहेत, पण कालवे नसल्याने अपेक्षित लाभक्षेत्र कसे पाण्याखाली येणार, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आता पहिल्यांदा आपण असं बघूया की कालवे का नाही या धरणावर. तर कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती जर विचारात घेतली तर कालवे हे फार खर्चिक ठरतात, कारण इथे उंच सखल जमीन भरपूर असल्यामुळे कालव्यांची उंची सुद्धा तेवढ्या खोलगट भाग असेल तर त्या ठिकाणी कालव्यांची उंची फार मोठ्या प्रमाणात वाढते, खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढतो. काही वेळेला त्याच्यात लँडस्लाईड वगैरे असे होण्याचे सुद्धा प्रकार होऊ शकतात. आपण काही इतर जिल्ह्यांमध्ये बघितले तर असे प्रकार झालेले आहेत. तर हा त्याचबरोबर दुसरा, आणि हा खर्चाचा तर एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की कालव्याच्या शेजारी उंच सखल एखादा जास्त उंचीचा भाग असेल तर त्याला तुम्ही पाणी देऊ शकत नाही. अगदी लगतची जरी जमीन असेल तर त्याला तुम्ही पाणी देऊ शकत नाही. पाणी जर घ्यायचं असेल तर त्याला ते उपसा करावा लागणार आहे, कॅनलमध्ये पंप टाकून पाणी उपसावं लागणार आहे, की जे कालवा प्रकारच्या सिंचन पद्धतीमध्ये अशा प्रकारचा उपसा करणं अपेक्षित नसतं आणि तशा प्रकारची परवानगी दिली जात नाहीये. त्यामुळे जरी त्याचं क्षेत्र शेजारी असेल तरी त्याला पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे उपसाच करायचा असेल तर मग त्यासाठी मग कोप बंधारे म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हा त्याला पर्याय ठरतो की ज्याच्यातून उपसा करता येतो पाण्याचा आणि त्याद्वारे मायक्रो सुद्धा त्याचं क्षेत्र वाढू शकतं. उपसा जेव्हा तुम्ही करता, पंप जेव्हा लावता तेव्हा त्याला मायक्रो इरिगेशन हे त्याला पूरक व्यवस्था असते आणि त्याच्यातून सुद्धा पाण्याची बचत होऊन ते जादा क्षेत्राला सुद्धा देता येऊ शकते. सर, आणखी एक अरुण खानोलकर यांनी प्रश्न विचारलाय, त्यांच्या माहितीसाठी हा प्रश्न आहे. हे धरण कोणत्या नदीवर आहे आणि पाणलोट क्षेत्र किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. हे धरण आहे गड नदीवर. गड नदी कणकवली तालुक्यात सह्याद्री डोंगर रांगांमध्ये उगम पावते आणि त्या अरबी समुद्रामध्ये मिळते. या धरणाच्या वरचं जे पाणलोट क्षेत्र आहे हे 47-44 किलोमीटर आहे, म्हणजे साधारणपणे 4700 हेक्टर इतकं त्याचं पाणलोट क्षेत्र आहे. ओके सर, आणखी एक माहिती मी विचारतो की नरडवे धरण प्रकल्पासाठी तुम्ही आताच म्हणालात की 1084 कोटी रुपये मिळालेले आहेत. तर 1084 कोटी पैकी एकूण जर बघितलं तर पुनर्वसनासाठी याच्यातला किती निधी खर्च होणार आहे? ह्याच्या 1084 कोटी पैकी साधारणपणे 150 कोटी रक्कम ही भूसंपादन आणि पुनर्वसन एवढी मिळून तरतूद केली गेलेली आहे आणि याच्यापैकी साधारणपणे 90 कोटी इतकी रक्कम ही भूसंपादनाचं अदायगी म्हणून तेवढी दिली जात आहे आणि बाकीची उर्वरित जी रक्कम आहे साधारणपणे 60 कोटी ही पुनर्वसनावर खर्च केली आहे. या अनुषंगाने आणखी एक प्रश्न येतो तुषार सावंत यांच्याकडून. ते विचारतायत की उपसा सिंचन कसं परवडणार आपल्याला, म्हणजे सरकारला? उपसा, पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की सन 2005 साली महाराष्ट्र शासनाने कायदा केला, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005. याच्या अंतर्गत जे काही सिंचन व्यवस्थापन करायचंय किंवा जो काही पाणी पुरवठा शेतकऱ्यांना द्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला पाणी वापर संस्था स्थापन करायची आहे. ही पाणी वापर संस्था स्थापन केल्यानंतर त्याचं आपण गाववार म्हणा किंवा केटीवर वाईज त्याचं एक पाणी वापर संस्था स्थापन करणार आहोत. ते क्षेत्र आणि त्याची व्यवस्था ही संपूर्णपणे त्या पाणी वापर संस्थेकडे हँडओव्हर केली जाते आणि ती पाणी वापर संस्था संपूर्ण त्याचं नियोजन, संपूर्ण त्याचं मॅनेजमेंट बघते. जलसंपदा विभाग त्यांना घनमापन पद्धतीने म्हणजे पर क्युबिक मीटर असा त्याची पाण्याची वॉटर सेसची आकारणी करते आणि पाणी वापर संस्था ही शेतकऱ्यांकडून त्या प्रमाणात पाणी आकारणी करते. मगाशी जो अधिनियम 2005 सांगितला याची संकल्पना अशी आहे की आपण थोडा नरडेचा विषय बाजूला ठेवू, पण एखादा एक जनरल प्रकल्प घेऊयात. त्याच्यावर असं असतं की मायनर्स असतात, म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यातले जे कालवे असतात त्याच्यावर पाणी वापर संस्था स्थापन केली जाते
अशी अशी पाणी वापर संस्था जी आहे अशा समजा एखाद्या ब्रांच केनालवर अशा 10 पाणी वापर संस्था असतील तर त्यांची मिळून पुन्हा त्या ब्रांच केनालवरची पाणी वापर संस्था असते ती पुन्हा त्यांचं त्या सगळ्या एकत्र येऊन पुन्हा एक शिखर पाणी वापर थोडक्यात प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था निर्माण होते आणि संपूर्णच्या संपूर्ण प्रकल्पाचं व्यवस्थापन हे त्या पाणी वापर संस्थेला शिखरस्तरीय किंवा प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेला ते तो प्रकल्प मॅनेजमेंटसाठी हस्तांतरित केला जातो. अशा प्रकारचा एक प्रकल्प महाराष्ट्रात पूर्ण झालेला आहे वाघाडा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातला. त्याचं संपूर्णपणे व्यवस्थापन हे ती प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था करते. त्यामुळे ह्याचं नियोजन हे शेतकऱ्यांना करावं लागतं. आता परवडणार कसं हे जर आपण बघायला गेलो तर याच्या पुढची काळाची गरज ही पाणी उपसा करूनच आपल्याला पुरवणं हीच काळाची गरज आहे आणि हे परवडते. आता नरडवे धरणातलं काही क्षेत्र जे आहे तर केटीवेरच्या बाजूला ऊस शेती केलेली आहे बऱ्याच लोकांनी. ऊस शेतीवर सुद्धा आपण नंतर थोडा आपण चर्चा करूया त्याच्यावर. काही शेतकऱ्यांनी तिथे ऊस लागवड केलेली आहे की जी पूर्वी कोकणात ऊस लागवड होत नव्हती ती केटीवेर मधलं पाणी उपसा करून त्याच्यावर ऊस घेत आहेत आणि ते यशस्वीपणे ती शेती करतायत. आमच्याकडे थोडं पावसाळा संपता ज्या शेतकऱ्यांकडून ताबडतोब पाण्याची मागणी येते की तुम्ही ते केटीवेर फ्लड करा आता त्याच्यात पाणी साठा करायचं आम्हाला पाणी उपसायचंय. एकदा सुरुवात झाली तर हे शक्य आहे म्हणजे पाणी उपसा करून वापरणं शक्य आहे. नक्कीच नक्कीच. अजून एक प्रश्न येतोय गणेश तोडकर विचारतात प्रश्न की या प्रकल्पातून वीज निर्मिती होऊ शकेल का अशा पद्धतीचा प्रश्न आहे त्यांचा आणि आसपासच्या जमिनी किती खाली येतील हा प्रश्नाचे उत्तर मगाशी तुम्ही दिलंय पण या वीज निर्मिती होऊ शकेल का या प्रकल्पातून? हो याच्यात 3 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करणं प्रस्तावित आहे. धरण पूर्ण झाल्यावर वीज गृहाचं सुद्धा काम होणार आहे आणि त्यातून 3 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे आणि आपण म्हटलं तसं 8,084 हेक्टर इतकं क्षेत्र याच्या ओलिताखाली येणार आहे. नक्कीच. नागेश सावंत आहे सोबत आपल्या. ते म्हणतात योग्य पाण्याचा उपयोग करणं महत्वाचं आहे. नक्कीच पाण्याचा उपयोग आहे तो योग्य होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की नागेश सावंत म्हणतायत त्यांचा एक प्रश्न आहे की डिगस गावात 2 धरणं आहेत पण कालवे बघितले तर काय दुर्दशा का आहे असं म्हणतायत. त्या दुर्दशा झालेली आहे कालव्यांची. त्यासाठी हे पाठीमागचे काही अनुभव विचारात घेऊनच शासनाने नरडवे धरणाच्या बाबतीत निर्णय घेतला की कोकणात मी मगाशी आपण म्हटलं की कालव्यांची निगा राखणं हा सुद्धा एक फार जटिल समस्या होते कारण पावसाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जर बघितला तर तिथे गाळ साचतो त्या कालव्यांमध्ये आणि ते प्रभावीपणे त्यातून पाणी पोचवणं होत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला गेलाय की केटीवेर बांधून त्याद्वारे पाणी उपसा करून त्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येते. नक्कीच मायकल साहेब. अजून एक या निमित्ताने प्रश्न सिंचनाची सद्यस्थिती काय आहे? सिंचनाची मी आपल्याला म्हटलं तसं आताचपर्यंत साधारणपणे 20,000 हेक्टर इतकं जिल्ह्यात सिंचन निर्मिती झालेली आहे. 80,000 हेक्टर इतकी अजून आपल्याला सिंचन निर्मिती करायची आहे. परंतु आता आपण जे चालू प्रकल्प जर बघितले तर फक्त आपण याच्यातनं 20,000 झालेला आणि चालू प्रकल्पांद्वारे होणारा 80,000 अशा एकूण 1 लाख हेक्टरचा विचार करतोय. परंतु आपल्याकडे उपलब्ध लागवडी योग्य क्षेत्र आहे साधारणपणे 3.5 लाख एवढं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. तर भविष्यात आपल्याला चालू प्रकल्प पूर्ण केल्याचा पुढील प्रकल्प हे अर्थात जनमानसाचा रेटा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे चालू असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुढचे सुद्धा प्रकल्प ते घेता येतील. नक्कीच. सदाशिव एक प्रश्न विचारतायत ते नरडवे धरण प्रकल्पासंदर्भातच प्रश्न विचारतायत. ते विचारतात की सध्या पुनर्वसनाची स्थिती काय आहे असा प्रश्न आहे त्यांचा. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे 4 पुनर्वसन गावठाणं आहेत. 4 पुनर्वसन गावठाणांपैकी संभाजीनगर आणि दिगवडे या पुनर्वसन गावठाणांमधल्या जवळपास 90% नागरी सुविधांची कामं पूर्ण झालेली आहेत. उर्वरित जी स्ट्रक्चरची कामं आहेत ती आपण बॅलन्स ठेवली होती. जसं लोकांना प्लॉट वाटप होईल तसं पॅरलली या स्ट्रक्चरचं काम पूर्ण करून ते हस्तांतरित करणं प्रस्तावित. उर्वरित जी 2 गावठाणं आहेत जांभवडे आणि लेनवाडी यांची कामं सध्या ती पूर्ण झालेली नाहीये. ती प्रगती पथावर आहे. या सीझन मध्ये ती सुद्धा कामं पूर्ण करून लोकांना तिथे प्लॉट हस्तांतरित करणं प्रस्तावित. नक्कीच. तुषार सावंत यांचा आणखी एक प्रश्न आलाय की मोठ्या धरणापेक्षा छोटी धरणं जेथे पुनर्वसन नाही असे जिल्ह्यात किती फिजिबल स्पॉट आहेत तशा पद्धतीचं काही सर्वेक्षण झालेलं आहे का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलाय.
अशा पद्धतीचं सर्वेक्षण झालेलं आहे. याच्यापूर्वी चितळे आयोग नेमला गेला होता, म्हणजे मला वाटतं 1984 साली त्यांचा अहवाल आला आहे. त्याच्यात त्यांनी आपल्या जिल्ह्यात छोट्या छोट्या धरणांच्या साईड ज्या आहेत त्या कोकणात फार मोठा स्कोप आहे. मी आपल्याला मगाशी म्हटलं 1,00,000 हेक्टरच आता आपण प्रकल्पांविषयी बोलतोय, जी आता प्रलंबित आहेत प्रकल्प, परंतु आपल्याला त्याच्या पुढे अजून 2,500 लाख एवढं क्षेत्र आपल्याला सिंचन निर्मिती करायचे. असे छोटे छोटे सुद्धा भरपूर लोकेशन्स आहेत धरणांचे, मोठे प्रकल्प सुद्धा होऊ शकतात. परंतु आजचं चॅलेंज आहे आपल्याकडे की जे 8 लघु प्रकल्प आहेत, एक मोठा प्रकल्प आहे आणि 5 पैकी एक अरुण आता पूर्ण घातलेला आहे, परंतु उरलेले 4 प्रकल्प जे आहेत ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे. नक्कीच मायकल साहेब आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आहेत. आणखी एक प्रश्न आलाय, मयूर सुनील जाधव असे प्रश्न विचारतायत की कोकणात धरण जोड प्रकल्प होऊ शकेल का? आपलं मत काय साहेब? धरण जोड म्हणण्यापेक्षा आपण नदी जोड प्रकल्प असं म्हणूयात. नदी जोड प्रकल्प होऊ शकतो तिथे सुद्धा, परंतु ते फार खर्चिक पर्याय होऊ शकतो. पण तशी आवश्यकता नाहीये, कारण कोकणात एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय की तो सह्याद्रीच्या पट्ट्यात, सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला सगळीकडेच हा पाऊस पडतोय. त्यामुळे तशी नदी जोड करण्याची काही आवश्यकता नाही. एक प्रस्ताव असा आहे, म्हणजे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विषय म्हणता येत नाही, परंतु जे कोयना धरणाचं अवजल आहे की जे 70 टीएमसी एवढं पाणी वीज निर्मिती करून जे अरबी समुद्रात सोडलं जातं, तर ते पाणी मुंबईपर्यंत नेण्याचा एक प्रस्ताव येत होता. हे अजून प्लॅनिंग स्टेजला आहे, याच्यात अजून काही पुढे प्रोग्रेस काही नाही त्याचा. नक्कीच आपण एकूणच नरडवेच्या धरण प्रकल्पाबाबत चर्चा करत आहोत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील इतर लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, काय सांगाल? लघु पाटबंधारे प्रकल्प मी जलसंपदा विभागांतर्गत जे आता अपूर्ण स्थितीत असलेले जे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ते 8 प्रकल्प आहेत. त्यातला एक मिरडी जो आहे तो महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचा आपल्याला मगाशी म्हटलं महादेवी पाणी तंत्रावर जो स्थापन केला गेलेला आहे, त्याच्या अंतर्गत त्याचा 14 ऑगस्ट 2018 रोजी त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालावर आक्षेप नोंदवत 3 राज्य सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दावा दाखल केलेला आहे. सध्या प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. आणि इतर जे प्रकल्प आहेत त्यांचा महत्वाचा अंतर जो आहे त्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणं आवश्यक आहे. आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर त्याला निधी प्राप्त होऊन ते सुद्धा प्रकल्प 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होऊ शकतो. नक्कीच आपण नरडवे धरण प्रकल्पाची चर्चा करत होतो, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय. साहेब काय सांगाल, नरडवे धरण प्रकल्पासाठी तुम्ही म्हटलात की 1,084 कोटी रुपये आवश्यक आहेत. एवढा सगळा निधी आपल्याकडे आवश्यक तो आहे का अवेलेबल? 1,084 कोटी ही या प्रकल्पाची एकूण किंमत झाली, परंतु आतापर्यंत साधारणपणे 450 कोटी इतकी रक्कम खर्च झालेली आहे. आता प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, अर्थात हा जेव्हा आपण प्रकल्प पूर्ण करत असतो याच्यात अगदी सगळ्या रकमा समाविष्ट केल्या गेल्या असतात. जसं त्या काम करणारा जो स्टाफ आहे यांच्या पगारापासून ते सर्व प्रकारची रक्कम त्याच्यात गृहीत धरली जाते. प्रत्यक्ष धरण बांधण्यासाठी जी लागणारी रक्कम आहे ही साधारणपणे 450 ते 500 कोटी इतकी रक्कम आता बॅलन्स आहे आणि ती रक्कम उपलब्ध आहे. कारण आता सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे 3 प्रकल्प आहेत, अरुणा, नरडवे आणि तिलारी प्रकल्प, हे शासनाने प्रायोरिटीवर घेतलेले आहेत आणि या 3 प्रकल्पांना लागणारा सर्व निधी शासन उपलब्ध करून देते. नक्कीच साहेब, हा एक प्रश्न आणखी एक मुद्दा मी विचारतोय, कारण हजारो दर्शक आता हा कार्यक्रम बघतायत. उद्यापर्यंत ही संख्या लाखोंच्या घरात गेलेली असेल, म्हणून मी मुद्दाम विचारतोय की जर पुनर्वसन होणार असेल तर या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही कशा पद्धतीचं आवाहन कराल? हा जो धरण प्रकल्प आहे त्यासाठी पुनर्वसन होणार आहे, खूपशा चांगल्या पद्धतीने होणार आहे, त्यासाठी पुनर्वसन ज्यांचं होणार आहे त्यांना कशा पद्धतीचं आवाहन कराल आपण? ज्यांचं पुनर्वसन होणार आहे म्हणजे जे बाधित क्षेत्रातले जे लोक आहेत ते ह्या शेतकऱ्यांबरोबर आमचा नेहमी संवाद असतो. ह्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही नेहमी बैठका करत असतो. कधी आम्ही तिथे गावात जाऊन बैठका करत असतो, कधी ते आमच्या कार्यालयात जाऊन बैठका करत असतात. आमचे फार अगदी वैयक्तिक स्वरूपाचे संबंध इथे निर्माण झालेले आहेत. अगदी कोणाच्या घरातली काय अडचण असेल किंवा माझ्या घरातली काय अडचण असेल तरी फोन करून विचारणं, अशा प्रकारे वैयक्तिक स्वरूपाचे आमचे संबंध झाले. आणि मला वाटतं जेव्हा आपण प्रकल्प पूर्ण करत असतो त्यावेळेला ठीक आहे, आपण प्रकल्पग्रस्तांना त्यांचा मोबदला देतो, हा एक भाग झाला, परंतु ते
पिढ्या त्या गावात राहिलेल्या आहेत आणि त्यांना आपण त्यांचा मोबदला जरी देत असलो तरी त्यांना तिथून विस्थापित करताना एवढं सोपं नसतं त्यांना ते घर सोडणं. त्यामुळे त्यांच्या भावनांचा थोडा विचार करणं तेवढंच गरजेचं आणि नक्कीच त्यांच्याशी 4 गोष्टी त्यांच्याशी चांगल्या बोलल्या तर हे साध्य करता येऊ शकतं असं मला वाटतं. नक्कीच. हा कार्यक्रम खूप लोक बघतायत. तुषार सावंत यांनी आणखी एक प्रश्न विचारलाय की टाळंबा मोठ्या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे त्यांचा. सद्यस्थितीत हा प्रकल्प बंद आहे. याच्यात वर्णसंज्ञा हा एक मोठा अडथळा आहे. त्याचबरोबर अकारीपड जमीन हा सुद्धा तेवढाच मोठा अडथळा आहे. अकारीपड जमीन मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. हा खरं म्हणजे महसूल विभागाशी संबंधित आहे. त्यातले याचे डिटेल्स जे आहे अकारीपडचे महसूल विभाग देऊ शकतो. तरी सुद्धा मी ढोबळ मनाने इथे ते सांगू इच्छितो. अकारीपड क्षेत्र असं आहे की वेगवेगळ्या साथींचा जेव्हा साधारणपणे 70 ते 100 वर्षापूर्वी जेव्हा वेगवेगळ्या साथी आल्या होत्या त्यावेळी लोक आपापली गावं आपापली शेती सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले होते. तर त्यांच्या ज्या जमिनी आहेत ह्या सध्या त्याच्यावर शासनाचं नाव लागलेलं आहे. सद्यस्थितीत शासनाची मालकी आहे. त्यांना त्याचा आकार जो आहे तो 0 येत होता म्हणून त्याला अकारीपड असं नाव दिलेलं आहे त्या क्षेत्राला. सद्यस्थितीत तो शासन स्तरावर विषय प्रलंबित आहे की ते मूळ शेतकऱ्यांना परत द्यायची किंवा सद्यस्थितीत काही त्या क्षेत्राचा ताबा आहे तो वहिवाट करणाऱ्या क्षेत्रांकडे आहे. त्याबाबत निर्णय अद्याप प्रलंबित आहे. नक्कीच. नागेश सावंत यांचा आणखी एक प्रश्न आलेला आहे. ते म्हणतात की डिगस तळीवाडी धरण आहे पण पाण्याचा योग्य वापर शेतीसाठी होत नाही. पूर्णपणे सिंचन क्षेत्राखाली यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर बागायती शेतीच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास झाला पाहिजे. नुसती भात शेती लावून फायदा काय नाही. आमची घरे उंच ठिकाणी आहेत. योग्य कालव्याचे नियोजन केले तर फायदा होईल. डिगस गावातील वरच्या भागातील शेतीला याचा फायदा होऊ शकेल. याचं नियोजन कसं करावं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलाय. बरोबर आहे. खरं म्हणजे सिंचन प्रकल्पाचं हेच महत्व आहे की पारंपरिक आपण इथे कोकणात भात घेतो आणि भाताचं उत्पादन घेऊन फक्त वर्षभर आपण खाण्याची आपली कदाचित चिंता मिटू शकते. परंतु त्याचं शेतकऱ्याला ते भात हे कॅश क्रॉप नसल्यामुळे त्याचं उत्पादन त्याला किंवा पैशाच्या स्वरूपात त्याला मोबदला मिळणं फार अवघड होतं. त्यामुळे इतर जी पिकं आहेत म्हणजे आंबा असेल, सुपारी असेल, नारळ असेल, फणस असेल, फळबागा किंवा इतर भाजीपाला असेल ह्याचं उत्पादन घेणं याची शेती करणं हे तेवढं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग त्यांची जी शंका आहे ती योग्य आहे की त्याला पाणी मिळायला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन व्हायला पाहिजे. आणि हे व्यवस्थापन शासनापेक्षा स्थानिक शेतकरी किंवा तिथे शेतात राबणारा शेतकरी हा चांगलं व्यवस्थापन करू शकतो. त्याला माहित असते कुठल्या क्षेत्राला किती पाणी द्यायचं. त्यामुळे शासनाने 2005 साली सिंचन पद्धतीचं शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन हा कायदा आणलाय. जर तुमच्याकडे पाणी मिळत नसेल तर तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तुम्ही पाठपुरावा करावा की तिथे पाणी वापर संस्था स्थापन व्हायला पाहिजे आणि पाणी वापर संस्थेमार्फत ते क्षेत्र तुमच्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन तुम्हीच फार चांगल्या पद्धतीने करू शकता. नक्की तुम्ही सुंदर माहिती देताय. अशा पद्धतीचे इथे संदेश सुद्धा येत आहेत. तुमच्या माहितीने अनेकांना एकूणच जर बघितलं तर नरडवे धरण प्रकल्प असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन क्षमतेची असेल अशा प्रश्नांची माहिती मिळालेली आहे. एकूणच जर बघितलं तर साहेब अनुषंगाने मी आपल्याला सांगतो की कोकण नाऊने अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुमच्यासारखे अधिकारी थेट येऊन अनेक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. मी शेवटचा प्रश्न विचारतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचनाचे भवितव्य काय असू शकेल असं आपल्याला वाटतंय? खरं म्हणजे पूर्वी आपल्याकडे एक म्हण होती की भारतात सोन्याचा धूर निघायचा. मी हे थोडं अतिशयोक्ती वाटेल परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं संपूर्णपणे जे 3.5 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे हे जर ओलिताखाली आलं, हे सिंचन निर्मितीखाली आलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा सोन्याचा धूर निघेल. कारण बघा असं आता आपण 20,000 हेक्टर हे प्रकल्पाखाली किंवा सिंचनाखाली आलं असं आपण म्हणतोय आणि तुम्ही 3.25 लाख किंवा 3.5 लाख क्षेत्राचा विचार करता 20,000 म्हणजे साधारणपणे 5 ते 6% एवढंच क्षेत्र आहे. एवढं 5 ते 6% क्षेत्रामध्ये आपण आज आंबा उत्पादन घेतोय, तो आपण निर्यात करतोय परदेशांमध्ये. आपण काजूचं उत्पादन घेतोय, आपण फणस घेतोय, आपण सुपारी घेतोय आणि हे सगळं आपण बाहेर विकतोय. कॅश क्रॉप आहे हे सगळी. एवढ्या कमी क्षेत्रात आपण एवढं भरघोस उत्पादन घेतोय. संपूर्ण 100% क्षेत्र ज्या वेळेला आपण सिंचन निर्मिती करू तर त्याच्यात म्हणजे अजून काय त्याच्यात कमी असणार आहे. दुसरं असं की जेव्हा फक्त सिंचन प्रकल्प मगाशी सुरुवातीलाच आपण म्हटलं की जेव्हा आपण सिंचन प्रकल्प राबवतो त्याचे प्रत्यक्ष फायद्यांपेक्षा अप्रत्यक्ष फायदे सुद्धा भरपूर असणार आहेत.
जेव्हा एखादा सिंचन प्रकल्प होतो तेव्हा तिथे उद्योगधंदे येतातच. पाणी आहे म्हटलं की तिथे बाहेरचे उद्योग येणार. आता आपण थोडा आताचा काळाचा विचार केला की आता कोरोनाचा काळ आहे आणि आपण पोस्ट कोरोना असा जर विचार केला किंवा पोस्ट कोरोना एरा जर म्हटलं तर आपण आता सध्या बघतो सगळीकडे की चायनामधून बऱ्याचशा इंडस्ट्रीज बाहेर पडतायत आणि आता त्या भारत आणि ब्राझील सारख्या देशांना याचा चांगला फायदा होणार आहे. तर भारतासाठी आज ही सुवर्ण संधी आणि याचा फायदा नक्कीच महाराष्ट्र राज्य सुद्धा याचा फायदा घेणार आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याने याच्यात मागे राहू नये. इथे सुद्धा काही उद्योगधंदे येणार आणि कधी येणार आहे ज्याला इथे पाणी उपलब्ध असणार आहे तेव्हा. त्यामुळे इथे सुद्धा उद्योगधंदे उभे करणारा फार मोठी संधी असणार आहे. नक्कीच साहेब, शेवटी काय आवाहन कराल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढली पाहिजे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, तिथले नागरिक आहेत किंवा ज्यांचं पुनर्वसन होणार आहे त्यांची मानसिकता कशी असली पाहिजे? याच्यात असं आहे की पहिल्यांदा आपण दोन भागात बघूया की ज्यांचं स्थलांतरित होणारे, ज्यांचं पुनर्वसन होणारे ते शेतकरी आणि जे लाभ क्षेत्रात आहेत ते शेतकरी. लाभ क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांनी पहिल्यांदा फक्त भात म्हणजे पावसाळ्यात फक्त भात करून समाधानी राहणं हे सोडलं पाहिजे. कारण तुम्हाला वर्षभर याच्या पुढे पाणी उपलब्ध राहणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या पिकांचा आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दोडामार्ग तालुका बघितला तर तिथे केरळमधून येऊन बरेच शेतकरी मेहनत करतायत आणि अननस लागवड केलेली आहे, काही जणांनी रबर लागवड केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन ते घेतात आणि फार चांगल्या पद्धतीने ते पिकांचं उत्पादन घेऊन तिथे सुद्धा ते पाणीवर डोंगरात बरेच म्हणजे 20 मीटर, 40 मीटर, 50 मीटर एवढा उंचीवर पाणी उपसा करून घेऊन तिथे ते शेती करतायत. त्यामुळे केरळचे लोक करू शकतात तर आपले लोक सुद्धा काही मेहनत करायला काही कमी नाही. त्यामुळे नक्कीच इथे होऊ शकतं हे. आता याच्यात पुनर्वसन ज्यांचं होणार आहे त्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर त्यांनी सुद्धा अजिबात नाराज नव्हता. ठीक आहे, तुमचा त्याग आहे त्यामुळेच लाभ क्षेत्रातले शेतकरी याचा फायदा घेऊ शकणार आहे. पण तुमचा त्याग जो आहे हा कुठेही वाया जाणार नाहीये. शासनामार्फत तुमचं योग्य पुनर्वसन होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुमची भावी पिढी सुद्धा घडणार आहे आणि अगदी निर्धास्तपणे पुनर्वसन होण्यास काही हरकत नाही. नक्कीच. धन्यवाद मॅकल साहेब, तुम्ही अगदी आमच्या दर्शकांना अगदी मुद्देसूद माहिती दिली. एकूणच बघितलं तर नरडवे धरण प्रकल्पाबद्दल असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूणच क्षमतेबद्दल असेल, तुम्ही संपूर्ण माहिती दिली आपल्या दर्शकांना. अगदी वेळ काढून या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांच्या प्रश्नात मनातील जे प्रश्न होते त्याची उत्तर त्यांना मिळालेली आहेत. आणखी काही प्रश्न असतील ते जर आले आमच्यापर्यंत ते नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवून त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते मॅकल साहेब. त्यांनी बघितलं की आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन क्षमता असेल किंवा एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकारचे लघु पाटबंधारे प्रकल्प असतील, मध्यम पाटबंधारे प्रकल्प असतील याची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन क्षमता कशी वाढली पाहिजे याची माहिती दिली. अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तुमच्या मनातले जे अनेक प्रश्न असतात ते अधिकाऱ्यांना विचारायचे असतात, त्यासाठी एक माध्यम म्हणून कोकण नाव उभं राहिलेलं असतं. अशाच प्रकारचे कार्यक्रम असतील ते फेसबुकच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत असतो. संध्याकाळी 7 वाजता आणि दुपारी 4:30 वाजता अशी आपली फेसबुक लाईव्हची वेळ असते. तुम्ही नक्की ही वेळ चुकवू नका, कारण अशाच प्रकारचे अधिकारी असतील किंवा विविध प्रकारची माहिती असेल, राजकारणी असतील, त्यांच्याकडून तुम्हाला जे अपेक्षित प्रश्न असतात ते विचारण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हे माध्यम म्हणून घेऊन पुढे आलेलो आहोत. कोकणातील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमात मी इथेच थांबतो. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ.